मागील भागामध्ये आपण कर्ते सुधारक कर्वे या पाठाचा काही भाग पाहिलेला आहे. त्यामध्ये लेखकांचा परिचय झालेला आहे. कर्ते सुधारक कर्वे यांचे कार्य व त्यासाठी त्यांनी केलेले अतुनात प्रयत्न हे करत असताना त्यांच्या कार्यामध्ये किंवा त्यांना पंडिता रमाबाई यांचे जीवनचरित्र आणि ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे जीवनकार्य यामधून मिळालेली प्रेरणा यामुळे त्यांनी या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीचं कार्य पुढे केलेलं आहे. डोळ्यापुढे आदर्श ठेवून अशा महान व्यक्तींच्या कार्याविषयीची माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. त्यानंतर आता या ठिकाणी कर्वे हे कशा पद्धतीचे स्त्री शिक्षणाचं कार्य करतात, त्याची मुहूर्तमेढ रोवतात हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. महर्षी कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमची मुहूर्तमेढ रोवली. आता या ठिकाणी काय केलेलं आहे की महर्षी कर्वे यांनी काय काढलेलं आहे तर अनाथ बालिकाश्रम आहे ना, बालिकाश्रमाची त्यांनी स्थापना केलेली आहे. कोणी केलेली आहे तर कर्वे यांनी अनाथ बालिकाश्रमाची मुहूर्तमेढ रोवली. ओके नाही, माता इथे अनाथ बालिकाश्रम मुहूर्तमेढ रोवणे हा काय आहे वाक्प्रचार आहे. तर याचा अर्थ काय येईल सांगा बरं. मुहूर्त मेढ रोवणे, आरंभ करणे. जसं तुम्ही काही विद्यार्थी आजपासूनच जर या ठिकाणी अभ्यासाला सुरुवात केलेली असेल आहे ना, सम्यकनी आजपासून अभ्यासाची मुहूर्तमेढ रोवली म्हणजे काय, आजपासूनच त्यांनी अभ्यास सुरुवात केलेला आहे, आरंभ केलेला आहे. काय येईल मग अर्थ मुहूर्तमेढ रोवणे याचा अर्थ काय येईल स्थापन करणे, आरंभ करणे. कालांतराने बालिकाश्रमाचे हिंगणा येथे स्थलांतर करून हिंगणे स्त्री शिक्षण संस्था असे त्यांनी तिचे नामांतर केले. मग आता या ठिकाणी अनाथ बालिकाश्रमाची स्थापना कोणी केलेली आहे तर कर्वेनी केलेली आहे. मग केल्यानंतर कालांतराने म्हणजे काही काळानंतर हे जे बालिकाश्रम आहे ना, बालिकाश्रम म्हणजे जे आहे ते बालकांचा आश्रम बरं का, बालिकांचं आश्रम, बालिका म्हणजे मुली यांचा आश्रम म्हणजे ज्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केलेली असते त्यांना आश्रम म्हणतो आपण. आपल्याला माहिती आहे अनाथ आश्रम म्हणजे कोण की ज्यांना कोणीही नाही, आई वडील कोणीही नाही अशा व्यक्तींना, जो अनाथ आहे अशा मुलींच्या राहण्याची व्यवस्था त्यांनी केलेली. कुठे केलेली आहे या अनाथ बालिकाश्रम. बालिका असं नाव आलेलं आहे, बालिका म्हणजे मुली. मग अशा मुलींची राहण्याची सोय त्यांनी या आश्रमामध्ये केलेली आहे. आश्रम हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आहे ना, ऋषी मुनीचा आश्रम म्हणतो. आता आई वडिलांना सुद्धा आश्रमामध्ये नेऊन ठेवत आहेत मुलं, माहिती आहे ना. आई वडील आपल्याला जन्म दिलेले असतात, लहानाचे मोठे केलेले असतात, आपल्या स्वतःच्या पायावरती उभं केलेलं असतं आणि शेवटी आपण म्हातार वयामध्ये त्यांची सेवा न करता त्यांना अशा वृद्धाश्रमामध्ये आपण ठेवत आलेले आहोत. पण ही चुकीची पद्धत आहे. भारतीय मुलांवरती संस्कार हे या कशा पद्धतीने झालेले आहेत तर वडिलोपार्जित मालमत्ता जशा पद्धतीने आपण आईवडिलांची वापरतो तशा पद्धतीनेच आपल्याला आईवडिलांची सेवा करणं म्हणजे साक्षात ईश्वराची सेवा करण्यासारखं आहे. म्हणून आईवडिलांना आपल्या जीवनामध्ये मानाचं स्थान आहे. म्हणून आईवडिलांना कधीही दुखवायचं नाही. घरामध्ये आपले आईवडील किंवा आजी आजोबा वडीलधारी मंडळी असतील यांचा मान राखणं हे आपले आद्य कर्तव्य आहे. मग तशा पद्धतीने या ठिकाणी कालांतराने म्हणजे काही काळानंतर बालिकाश्रमाचं स्थलांतर म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करण्यात आलं. कुठे आलं तर हिंगणे या ठिकाणी करण्यात आलं होतं. कुठे हिंगणे, म्हणून याला नाव देण्यात आलेलं आहे हिंगणे स्त्री शिक्षण संस्था असं तिचं नामांतर केले. नामांतर करणे, नाव बदलणे. जशा पद्धतीने आपल्या शाळेचं नाव काय होतं बरं, जुनं नाव अगोदरचं नूतन माध्यमिक विद्यामंदिर पन्हेळी, माहिती आहे ना आपल्याला सर्वांना. पण आता या ठिकाणी सद्यस्थितीमध्ये पाहायला गेलं तर आपल्या शाळेचं नाव काय आहे, डॉक्टर प्रभाकर महादेव जोशी प्रशाला पन्हेळी. हे काय झालं, नामांतर झालं, नाव बदलण्यात आलेलं आहे. हे नाव आपल्या शाळेला का देण्यात आलं तर डॉक्टर प्रभाकर महादेव जोशी यांच्या कार्यामधूनच आपली ही शाळा स्थापन झालेली आहे. त्यांचा मोलाचा वाटा या ठिकाणी आपल्या या शाळेमध्ये आहे. म्हणून
त्यांनी आणि त्यांच्या वडिलांनी जे कार्य केलेलं आहे शिक्षण क्षेत्रामधलं तो कार्य पाहून त्यामुळे त्यांच्या निधनानंतर आपल्या शाळेला हे नाव देण्यात आलेलं आहे, नामांतर केलेलं आहे. पै पैचा निधी व मुरुड निधी त्यांनी जमवला. पै पैचा निधी म्हणजे पै या ठिकाणी पैसे जमवले, निधी जमवले. निधी पैसा आहे ना. जसं आपण गोविंदा आला गोकुळाष्टमीच्या वेळेस की आपण घरोघर जातो आणि निधी जमा करतो आणि आपला गोविंदा सण साजरा करत असतो. आठवतं का आपल्याला? आठवत असेल. मग अशा पद्धतीने या ठिकाणी आपण कार्य करत असतो. कोणतं कार्य? तर वेगवेगळे सण उत्सव साजरा, जसं गणपती उत्सव असतो. गणपती उत्सवाच्या वेळी सुद्धा आपण आपल्या गावामध्ये वेगवेगळे कार्यक्रम ठेवतो आणि त्यासाठी लागणारा जो निधी असतो तो आपण काढतो आणि कार्य करत असतो. मग तसे या ठिकाणी कर्वेंनी या हिंगणे स्त्री शिक्षण संस्था आहे या संस्थेसाठी लागणारा जो निधी आहे तो पै जमवलेला आहे. मग आता या ठिकाणी प्रश्न असा येऊ शकतो की महर्षी कर्वे यांनी जमवलेले निधी कोणकोणत्या प्रकारचे आहेत? तर पहिला आहे पैचा निधी आणि दुसरा आहे मुरुड निधी. हे निधीचे प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. त्यांच्यावर चाल करून येणाऱ्या समाजालाही या गोष्टीची पूर्ण कल्पना होती की यातील पैचा हिशोब कर्व्यांजवळ असणार आहे. मग आता या ठिकाणी जर कोणी कर्वे या ठिकाणी ही जी निधी आहे या निधीचा गैरवापर करतील असं इतरांना वाटेल म्हणून कर्वेंनी काय केलं होतं की आपल्याला किती निधी आपल्याला मिळालेला आहे, किती पैसे आपल्याकडे जमलेले आहेत, त्याचा आपण कोणकोणत्या कारणासाठी उपयोग करत आहोत. म्हणजे पै म्हणजे प्रत्येक पैशाचा हिशोब त्यांनी लिहून ठेवलेलं होतं. म्हणून समाजालाही या गोष्टीची कल्पना होती की जर आपण कर्वेंना विचारलं की तुम्ही किती खर्च केलेला आहात आहे ना, किती निधी तुमच्याकडे उपलब्ध झालेला आहे, कोणी दिलेला आहे, कधी दिलेला आहे, किती दिलेला आहे, हे सर्व आणि कशा पद्धतीने खर्च केलेला आहे याचं सर्व विवरण ते आपल्याला देतील याबद्दल सर्वांना खात्री होती. मग कर्व्यांनी जमा केलेल्या निधीची उधळपट्टी तर केवळ असंभव. कर्वे स्वतः मोटार वापरत नसत. मैलोन गणती लांब असलेल्या आश्रमात ते पायी जात. आता या ठिकाणी कर्वे जे आहेत ते कर्वे पैचा हिशोब ते या ठिकाणी ठेवत होते आणि त्यांनी कार्य करत असताना कुठल्याही निधीची उधळपट्टी केलेली नाही. उधळपट्टी करणे म्हणजे काय? नको तिथे खर्च करणे आहे ना. मग अशा पद्धतीने त्यांनी केलेलं नाही. एवढंच नाही तर मैलोन मैल ते चालत गेलेले आहेत. मैलोन गणती म्हणजे काय? मैलामध्ये मोजता येईल एवढे अंतर. म्हणजे या ठिकाणी त्यांना एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचं झालं किंवा या आश्रमामध्ये जायचं झालं, हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये जरी जायचं झालं तरी सुद्धा ते मोटार वापरत नसत. ते स्वतः पायी चालत जात आहे ना. एवढे कष्ट त्यांनी केलेले आहेत. जर गाडीतून गेले तर लगेच त्यांना खर्च द्यावा लागतो पैसा, म्हणून त्यांनी पायी ते चालत जायचे. समाजाचे पैसे वापरणे दूरच स्वतःचे पैसे सुद्धा ते समाजासाठी वापरतात हे मात्र समाजाला माहीत होते. बघा किती विश्वास होता समाजाचा त्यांच्यावरती की कर्वे हे कधीही कोणाचाही 1 रुपया खाणार नाहीत. म्हणजे भ्रष्टाचार या ठिकाणी ते करणार नाहीत. तर ते कर्तव्यदक्ष आहेत. आणि एवढंच नाही, दुसऱ्यांनी निधी दिलेला त्याचा तर वापर करणार नाहीतच, पण स्वतःचे असलेले पैसे ते पैसे सुद्धा ते या कार्यासाठी वापरतात, घालतात असं लोकांना माहीत होतं. जेवढे खर्च घरात आवश्यक होते तेवढे आपल्या कमाईतून ते करत, उर्वरित सर्व पैसा ते समाजकार्यात वापरत. ते स्वतःच्याच विश्वात वावरतात अशी कुरबुर घरच्यांच्या मनात घर करून राहिली होती. मग आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की मैलोन मल ते या ठिकाणी मैलोन गणती ते काय करायचे? जायचे, लांब चालत जायचे, मात्र कधीही आश्रमाचा पैसा वापरलेला नाहीत. मग आता या ठिकाणी समाजांचे पैसे घेणे तर दूरच, तर स्वतः ते या ठिकाणी काय करायचे? तर आपले स्वतःचे जे पैसे आहेत ते पैसे
सुद्धा आपल्या घराला जेवढे लागतील तेवढेच, म्हणजे आपल्या स्वतःच्या कमाईतून बघा, जेवढे लागतील तेवढेच ते पैसे घेत अनावश्यक खर्च करत नसत आणि ते सतत या आश्रमासाठीच कार्य करत राहायचे. त्यामुळे ते एक स्वतःच्याच विश्वामध्ये वावरतात, म्हणजे स्वतःच काय करायचं काय नाही ते मनाशी खुणकाट बांधतात आणि त्या पद्धतीने कार्य करतात. अशी कुरबुर म्हणजे काय, कुरबुर म्हणजे काय, कटकट या घरच्यांच्या मनामध्ये होती की काय करायचंय, काय कर्व्यांच्या मनामध्ये चाललेलं आहे हे यांच्या सुद्धा लक्षात यायचं नाही. वस्तुतः समाज सुस्वरूप करण्याची महर्षी कर्वे यांची जिद्द होती, पण त्या जिद्दीने कुटुंबाला कुठेही कुरूप केले नाही. बघा आता या ठिकाणी काय सांगितलेले की वस्तुतः म्हणजे काय, वस्तुतः म्हणजे खरे तर जेवढे काही आहे म्हणजे पैसा, स्वतःचा जेवढा पैसा आहे तो पैसा नेमकाच या ठिकाणी घरासाठी जेवढा आवश्यक आहे तेवढा त्यांनी वापरला, बाकीचा सर्व या आश्रमासाठी वापरलेला आहे. पण घरच्यांच्या मनामध्ये एकच तळमळ होती की काय करत आहेत, कशा पद्धतीने करत आहेत याची मात्र भुणक सुद्धा घरच्यांना ते लागू द्यायचे नाही. तर आपल्या घरच्याला ही कुठेही काही कमी पडणार नाही, म्हणजे कुटुंबाची सुद्धा बघा किती काळजी करतात की कुठेही कमी पडणार नाही, अशा पद्धतीने ते घरच्यांची काळजी घेऊन आश्रमाची काळजी ते घेत होते. पुढे नेमकेपणा हा गणिताचा गुणधर्म त्यांना तेथे उपयोगी पडला, म्हणजे नेमकं कुठे खर्च करायचं, नेमकं कोणतं कार्य करायचं हे या ठिकाणी त्यांना या गणित विषयामुळे लक्षात आलेलं आहे. म्हणजे ते गणित हा विषय शिकवत, ते बोलत नसत, विचार करत, विचार पक्का झाला की आचरणात आणत. त्यांच्या कार्यातूनच लोकांना अंदाज येईल की त्यांच्या चित्तात काय चालले आहे. हे डावपेच नव्हते, उलट पक्षी बोलके सुधारक असण्यापेक्षा करते सुधारक असणे हेच श्रेयस्कर असतं. मग आता या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे की ते विचार करत, विचार पक्का झाला की आचरणामध्ये आणत आणि आपल्या कार्याचा अंदाज, त्यांच्या कार्यातून यांचा अंदाज येईल. लोक या ठिकाणी एकमेकांशी डावपेच खेळतात आहे ना, डावपेच खेळतात आणि तशा पद्धतीने कार्य करत असतात. पण या ठिकाणी त्यांच्या कार्यात नेमकेपणा होता. म्हणजे कोणता नेमकेपणा, ते बोलत नसत, विचार करत आचरणामध्ये आणत आणि विचार पक्का झाला की त्यांच्या कार्यातून त्यांच्या चित्तात काय चाललेले आहे ते लोकांना समजत असे. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की काही लोक बोलके असतात, मला हे असं करायचंय तसं करायचंय म्हणतात, पण करते सुधारक कर्वे हे काय केलेलं आहे, प्रत्यक्षामधून करून दाखवलेलं आहे, म्हणून त्यांना करते सुधारक म्हटलेलं आहे. अगोदर कृती प्रत्यक्ष त्यांनी केलेली आहे, बोलून दाखवलेलं नाही तर कृती करून दाखवलेलं आहे, प्रत्यक्षात कार्य केलेलं आहे, म्हणून त्यांना करते सुधारक म्हटलेलं आहे. मग आता यानंतर पुढे बघूयात. महर्षी कर्वे याच मध्ये स्थित प्रज्ञांची लक्षणे होती. बघा महर्षी कर्वे यामध्ये स्थित प्रज्ञाची लक्षणे होती. ती कोणती, जो स्वतःच्या सुख दुःखात अविचल राहतो मात्र दुसऱ्यांच्या दुःखात दुःखी होतो, दुसऱ्यांच्या सुखात सुखी होतो, तो खरा स्थित प्रज्ञ. महर्षी कर्वे यांचे लक्ष केवळ समाज सुधारणेत होते. आता स्थित प्रज्ञ कोणाला म्हटलेलं आहे तर स्वतःच्या सुखामध्ये अविचल राहतो, म्हणजे स्वतःचं सुख दुःख हे काहीही दोन्हीही समान मानतो, पण दुसऱ्यांचं दुःख आहे ना, दुसऱ्यांच्या दुःखात दुःखी होतो, दुसऱ्यांच्या सुखात सुखी होतो, तो स्थित प्रज्ञ. फक्त माझं स्वतःचं सुख दुःख हे या ठिकाणी ते जाणत नाहीत, तर दुसऱ्यांच्या दुःखामध्ये दुःखी होतात, दुसऱ्यांच्या सुखामध्ये सुखी होतात, आनंदी राहतात, याला स्थित प्रज्ञ म्हणायचं आहे. असे व्यक्ती हे फक्त समाज सुधारणेचं कार्य करतात, स्वतःचा विचार करत नाहीत, फक्त इतरांचा विचार करतात आणि त्यामध्येच आपलं आयुष्य घालवत असतात. अशा पद्धतीचे समाज सुधारक कर्वे आहेत. त्यांना कुणावर ऋण ठेवायचे नव्हते, तसेच त्यांना कुणाच्या ऋणातही राहायचे नव्हते. कर्व्यांना कुठे जेवावे लागले तर ते पैसे काढून ताटाशेजारी ठेवून उठत.
आपल्यावर पैसे कोणाला खर्च करू देत नसत. इतरांनाही सहसा न साधणारे कार्य करायचे होते महर्षी कर्वे यांना. बघा, ते कधीही कोणावरती जड झालेले नाहीयेत. ऋण म्हणजे काय सांगितलेले की कधीही ते कुणाचेही ऋणी राहिलेले नाहीत. म्हणजे आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही अशा पद्धतीचं कार्य ते करत. कधी कधी कुठे गेले तर जेवणाचा प्रसंग पडायचा. मग ज्यांच्या घरी आपण जेवण करतो त्यांना सुद्धा आपल्या जेवणाचा खर्च पडायला नको म्हणून ते जेवण झाल्यानंतर ताटाच्या शेजारी पैसे ठेवत आणि जेवण झाल्यानंतर तिथून उठत. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की इतरांना ज्या गोष्टी काही साधल्या नाहीत त्या गोष्टी या ठिकाणी महर्षी कर्वे यांना साधलेल्या आहेत. त्यांनी प्रत्यक्षामध्ये आचरण मध्ये आणलेलं आहे. एवढे मोठे संस्कार या ठिकाणी कर्ते सुधारक कर्वे यांच्यावरती झाल्यामुळे त्यांनी हे समाज सुधारणेचं कार्य हाती घेतलेलं होतं आणि त्यामुळे त्यांना ठामपणे विश्वास होता की आपण जे कार्य करत आहोत ते कार्य आपलं एक ना एक दिवस पूर्ण होणार आहे. यानंतरचा भाग आपण नंतर पाहू.